म्हणून ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा। मुंबईतल्या घाटकोपरच्या पंतनगरमध्ये सुनेच्या हत्येची मोलकरणीला सुपारी देण्यात आली। दारूच्या नशेत सुनेचा बाथरूममध्ये पाय घसरून मृत्यू झाल्याचा खोटा बनाव सासूनं केला। जुन्या वादाच्या आणि रागाच्या भरात सासूनं सुनेच्या हत्येसाठी मोलकरणीच्या कुटुंबाला तब्बल 3 लाख रुपयांची सुपारी दिली। दुबईहून परतलेल्या सपना गंजी या 35 वर्षीय सुनेची मोलकरीण आणि तिच्या कुटुंबानं निर्घृण हत्या केली। पंतनगर पोलिसांनी या हत्येप्रकरणी सासू, सुपारी घेणारी मोलकरीण यांच्यासह 5 जणांना अटक केली। पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता सपना यांच्या गळ्याभोवती काळे निळे व्रण आणि डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत आणि रक्तस्राव आढळून आला, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। सपना यांच्या डोक्यात काचेचा ग्लास फोडला, त्यानंतर डोळ्यात मिरचीची पूड टाकून ओढणीनं गळा आवळला, तरीही जीव जात नसल्यानं सुरेश आणि साजन या आरोपींनी सपना यांच्या गळ्यावर पाय देऊन त्यांना ठार मारलं आणि हत्येचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। 28 ऑगस्टपर्यंत सासू धनलक्ष्मीला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत टोळी युद्ध पाहायला मिळालं। माथाडी कामगारांच्या